नमस्कार मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुमच्या घरात कॉलेजला जाणारं कोणी आहे का? मग हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, महा-डी-बी-डी शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू आहेत आणि ज्यांना रिन्युअल करायचं आहे म्हणजेच गेल्या वर्षीचे शिष्यवृत्ती चालू ठेवायचे, त्यांची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर आहे. आणि सर्वात मोठी अडचण काय आहे हे माहिती आहे? दरवर्षी हजारो अर्ज नाकारले जातात आणि कारण अशी असतात जी सहज टाळता आली असती. म्हणून आज मी तुम्हाला या 3 गोष्टी सांगणार आहेत. अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण तारखांचा गोंधळ दूर करूया. इथे 2 प्रकारचे अर्ज असतात, फ्रेश अर्ज आणि रिन्युअल अर्ज. आता फ्रेश अर्ज म्हणजे पहिल्यांदाच अर्ज करत आहात आणि रिन्युअल अर्ज म्हणजेच गेल्या वर्षी शिष्यवृत्ती मिळाली होती, आता ती पुढे चालू ठेवायची आहेत. आता रिन्युअलसाठी म्हणजेच 2025-26चा सायकलमध्ये शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2026 आहे आणि फ्रेश अर्जासाठी अर्ज 1 जून 2026 पासून सुरू झालेत, पण शेवटची तारीख अजून जाहीर झालेली नाही. म्हणून वाट बघू नका, कारण तारीख कधीही जाहीर होऊ शकते. लवकरच अर्ज करा. आता यासाठी कोण पात्र आहेत? तर पहिला आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. दुसरा आहे मान्यताप्राप्त शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकत असावा. तिसरा आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, हे योजनेनुसार वेगवेगळे, किंवा काही योजनात 2.5 लाख तर काही 8 लाखपर्यंत मर्यादा आहे. आता चौथा आहे किमान गुण, म्हणजे बहुतेक योजनांना 50 ते 60% लागतात, काही मॅरिट योजनांना जास्त आहे. आता कोणत्या योजना आहेत? तर महा-डी-बी-डीवर अनेक योजना आहेत. पहिला आहे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, म्हणजेच 10वी नंतरच्या शिक्षणासाठी. दुसरा आहे प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, म्हणजे 10वीच्या आधी. तिसरा आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, ही 5वी ते 8वीच्या मुलींसाठी आहे. चौथी आहे राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, ही तंत्र शिक्षणासाठी आहे. आणि 5वा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता, वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी ही आहे. आणि आणखी अनेक योजना आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कसा भरायचा. त्याआधी आपण कागदपत्रे तयार ठेवावीत. त्याच्यानंतर कोणकोणती कागदपत्रे लागतात? तर पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे डोमासाईल दाखला म्हणजेच रहिवासी दाखला, तिसरा आहे उत्पन्नाचा दाखला, चौथा आहे जातीचा दाखला म्हणजेच लागू असेल तर, 5वा आहे मार्कशीट, गेल्या परीक्षेची मार्कशीट लागते. त्याच्यानंतर बँक पासबुक, त्याच्यानंतर कॉलेजचे बोनाफाईट किंवा प्रवेशाची पावती. लक्षात ठेवा, ही सगळी कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कागदपत्रे अर्ज सुरू करण्यापूर्वी सगळी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. त्याच्यानंतर अर्ज कुठे भरायचा? तर अर्ज हे mahadbd2.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला हे अर्ज भरायचा आहे. ही वेबसाईट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज सबमिट केल्यावर तिथेच थांबू नका. मित्रांनो, तुमचा अर्ज कॉलेजकडे जातो आणि कॉलेजने तो मंजूर केल्याशिवाय तो पुढे जात नाही. म्हणून कॉलेजच्या शिष्यवृत्ती विभागात जा आणि सांगा की माझा अर्ज मंजूर करा. हे जर विसरलात तर तिथेच अर्ज अडकून राहील. म्हणून जरी तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात तरी तुम्ही कॉलेजला जाऊन तुम्हाला ते अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की माझा अर्ज मंजूर करा करून. त्याच्यानंतर अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून काय करायचं आहे? आता हा तिसरा मुद्दा आहे आणि हा सर्वात उपयोगी आहे. दरवर्षी हजारो अर्ज नाकारले जातात, पण बहुतेक कारणं टाळता येण्यासारखी असतात. आता त्यात पहिला कारण आहे बँक खातं विद्यार्थ्यांच्या नावावर नाही. मित्रांनो, हे सर्वात मोठं कारण आहे. शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जातात, याला डी-बी-डी म्हणतात. म्हणून खाते विद्यार्थ्यांच्याच नावावर असलं पाहिजे. आईवडिलांचं खातं चालत नाहीत. याच्यासाठी कोणत्याही बँकेत साधं बचत खातं उघडा, लगेच होतं. त्याच्यानंतर दुसरा कारण आहे आधार बँकेला जोडलेलं नाही. फक्त खातं असून चालत नाही, तर त्या आधाराशी म्हणजे आधार कार्डशी जोडलेलं असलं पाहिजे. याला आधार सीडिंग म्हणतात. त्याच्यासाठी बँकेत जा आणि सांगा की माझा आधार खात्याला जोडा. ते फुकट होतं, त्याला पैसे द्यायची गरज लागत नाही.
त्याच्यानंतर हे जर नसेल तर अर्ज मंजूर झाला तरी पैसे येणार नाहीत. त्याच्यानंतर तिसरा कारण आहे कॉलेजने अर्ज मंजूर केला नाही. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, पण आता पुन्हा सांगते कारण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अर्ज भरला म्हणजे काम संपलं असं नाही, कॉलेजने तो पुढे पाठवावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही अर्ज भरल्यावर 3 ते 4 दिवसांनी कॉलेजमध्ये जा आणि विचारा. त्याच्यानंतर चौथा कारण आहे कागदपत्रे अस्पष्ट किंवा चुकीची असतील, म्हणजे स्कॅन केलेली कागदपत्र धूसर असेल किंवा नीट वाचता येत नसेल तर अर्ज नाकारला जातो. त्याच्यासाठी चांगल्या उजेडात फोटो काढा, कागद सरळ ठेवा, पूर्ण कागद दिसला पाहिजे. ही माहितीची तफावत, आधारावर एक नाव किंवा मार्कशीटवर दुसरं स्पेलिंग असेल, जर असं झालं असेल तर अर्ज नाकारला जातो. त्याच्यासाठी सगळ्या कागदपत्रांवर नाव सारखं आहे का आधीच तपासा, नसेल तर आधी दुरुस्त करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचा अर्ज चुकून कॅन्सल झाला असेल तर घाबरू नका. कॉलेजच्या प्राचार्याशी संपर्क साधा, ते अर्ज पुन्हा चालू करू शकतात. तर मित्रांनो, प्रत्येक योजनेचे नियम हे वेगळे असतात. उत्पन्नाची मर्यादा, गुणांची अट, म्हणून अर्ज करण्यापूर्वी या योजनांचे पान नीट वाचा आणि तारखा बदलू शकतात. म्हणून mahadbd2.maharashtra.gov.in वर एकदा तपासून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्या आजूबाजूला अशी बरीच मुलं आहेत ज्यांना फी भरणं कठीण जातं, पण शिष्यवृत्तीबद्दल माहीतच नाही किंवा माहीत आहे पण छोट्या चुकीमुळे अर्ज नाकारला जातो. त्यांना सांगा, तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी शिक्षण पूर्ण होईल. तर अशाच उपयुक्त माहितीसाठी मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.